कर्वला टँजंट सांगितलंय आणि एक पर्टिक्युलर पॉईंट दिलेला आहे. आता ज्या अर्थी कर्वला टँजंट काढलाय आपण एका पर्टिक्युलर पॉईंटला, म्हणजे ऍट दॅट पॉईंट त्या कर्वचा आणि टँजंटचा स्लोप असेल सेम. मग तोच रूल आपण इथे यूज करणार आहोत. आपल्याकडे कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4x e टू द पॉवर x. मग याचा स्लोप जो असेल तो स्लोप त्याचा टँजंटचा असेल. मग याचा स्लोप काय असेल, तर स्लोप काय असतो, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 4. आता x e टू द पॉवर x हे प्रोडक्ट नाही, मग इथं प्रोडक्ट रूल यूज करू आपण डिफरन्शिएशन साठी. काय करतो असं आपण अशा वेळेस, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्म ऍज इट इज प्लस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ फर्स्ट टर्म ऍज इट इज, e टू द पॉवर x डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह 1. मग dy बाय dx झाला हा, म्हणजे हा काय स्लोप आहे, इज इक्वल टू 4 ब्रॅकेट e टू द पॉवर x प्लस x e टू द पॉवर x. आता तो पॉईंट कोणता आहे, तो पॉईंट आहे -1, -4 अपॉन e, म्हणजे x ची व्हॅल्यू काय माझ्याकडे इथं -1, म्हणजे स्लोप काय होईल, m इज इक्वल टू 4 e टू द पॉवर x च्या जागी काय करणार मी -1 पुट अप करणार, प्लस -1 e टू द पॉवर -1 इज इक्वल टू 4 e टू द पॉवर -1 मायनस e टू द पॉवर -1 हा होणार आहे 0. आता स्लोप पॉईंट दिलेला असताना आपल्याला लाईनचं इक्वेशन तयार करता येईल. लाईनचं म्हणजे काय असेल, त्या टेंजंटचं y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. आता इथे स्लोप तर 0 आलेला आहे, म्हणजे या पुढचा टर्म विचार करायची गरज नाही. जर स्लोपची काय व्हॅल्यू असती तर मी x1 च्या जागी काय पुट केलं असतं, सिंपल 1. पण कधी, ज्यावेळेस m ची व्हॅल्यू ऑर्डर आली असती ऑर्डर देन 0, पण इथं m 0 आहे, आपण काय करू, y मायनस y1 इज इक्वल टू 0. y मायनस काय y1 ची व्हॅल्यू -4 अपॉन e इज इक्वल टू 0, म्हणजे y झाला -4 अपॉन e. कर्वला टँजंट सांगितलंय आणि एक पर्टिक्युलर पॉईंट दिलेला आहे. आता ज्या अर्थी कर्वला टँजंट काढलाय आपण एका पर्टिक्युलर पॉईंटला, म्हणजे ऍट दॅट पॉईंट त्या कर्वचा आणि टँजंटचा स्लोप असेल सेम. मग तोच रूल आपण इथे यूज करणार आहोत. आपल्याकडे कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4x e टू द पॉवर x. मग याचा स्लोप जो असेल तो स्लोप त्याचा टँजंटचा असेल. मग याचा स्लोप काय असेल, तर स्लोप काय असतो, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 4. आता x e टू द पॉवर x हे प्रोडक्ट नाही, मग इथं प्रोडक्ट रूल यूज करू आपण डिफरन्शिएशन साठी. काय करतो असं आपण अशा वेळेस, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्म ऍज इट इज प्लस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ फर्स्ट टर्म ऍज इट इज, e टू द पॉवर x डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह 1. मग dy बाय dx झाला हा, म्हणजे हा काय स्लोप आहे, इज इक्वल टू 4 ब्रॅकेट e टू द पॉवर x प्लस x e टू द पॉवर x. आता तो पॉईंट कोणता आहे, तो पॉईंट आहे -1, -4 अपॉन e, म्हणजे x ची व्हॅल्यू काय माझ्याकडे इथं -1, म्हणजे स्लोप काय होईल, m इज इक्वल टू 4 e टू द पॉवर x च्या जागी काय करणार मी -1 पुट अप करणार, प्लस -1 e टू द पॉवर -1 इज इक्वल टू 4 e टू द पॉवर -1 मायनस e टू द पॉवर -1 हा होणार आहे 0. आता स्लोप पॉईंट दिलेला असताना आपल्याला लाईनचं इक्वेशन तयार करता येईल. लाईनचं म्हणजे काय असेल, त्या टेंजंटचं y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. आता इथे स्लोप तर 0 आलेला आहे, म्हणजे या पुढचा टर्म विचार करायची गरज नाही. जर स्लोपची काय व्हॅल्यू असती तर मी x1 च्या जागी काय पुट केलं असतं, सिंपल 1. पण कधी, ज्यावेळेस m ची व्हॅल्यू ऑर्डर आली असती ऑर्डर देन 0, पण इथं m 0 आहे, आपण काय करू, y मायनस y1 इज इक्वल टू 0. y मायनस काय y1 ची व्हॅल्यू -4 अपॉन e इज इक्वल टू 0, म्हणजे y झाला -4 अपॉन e.